अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर आपल्या प्रलंबित मागण्यांकरिता आज सायंकाळपासून संपावर गेले आहेत। सध्या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असली तरी मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या डॉक्टरांनी दिला आहे। यासोबतच डीन कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली। अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या MARDच्या 140 कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी दीर्घकाळ प्रलंबित समस्या आणि अडचणी संदर्भात आज सायंकाळी 5 वाजतापासून कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। मात्र संपाच्या काळात अत्यावश्यक उपाय म्हणून आपत्कालीन सेवा ह्या डॉक्टरांनी सुरू ठेवली आहे। संप काळात डॉक्टरांनी आवश्यक निधी तात्काळ देण्यासह वसतिगृहाची दुरुस्ती व बांधकाम, स्टायपेंडचे नियमितीकरण, प्रलंबित प्रश्न सोडण्याची मागणी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत मानधन आणि थकबाकी आणि 10,000 स्टायपेंडची वाढीची तरतूद केली आहे। मात्र अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वचनबद्धतेची अंमलबजावणी करण्यात उशीर झाल्यामुळे आजपासून आंदोलन पुकारण्यात आलं आहे। यावेळी निवासी डॉक्टरांनी मागण्यांसाठी अकोला डीन कार्यालयासमोर जोरदार नारेबाजी केली। तर आम्ही आता इथे सगळे जमलेलो आहोत। आमची स्ट्राईक संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरू झालेली आहे, ज्याचा आम्ही अल्टिमेटम कॉलेजच्या डीनला दिलेला आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला पण दिलेला आहे। तर आमच्या बेसिकली खूप वर्षापासूनच्या पेंडिंग मागण्या ह्याच आहेत की आमचा जो स्टायपेंड आहे तो रेग्युलरली भेटत नाही। कधी कधी 3-4 महिने लेट, दरवेळेस असं होतं की 3 ते 4 महिने लेट होतो आणि दरवेळेस स्टायपेंडच्या वेळेस आम्हाला डीन ऑफिसमध्ये जाऊन स्ट्राईक करण्याची धमकी द्यावी लागते की आमचं स्टायपेंड नाही भेटेल तर आम्ही स्ट्राईक करणार, त्याच्यानंतर आम्हाला स्ट्राईक भेटतो, त्याच्यानंतर आम्हाला स्टायपेंड भेटतो। हे दरवर्षी चालतं आणि वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे। शेवटचा स्टायपेंड आम्हाला भेटलेला होता 2 महिन्यापूर्वीचा। त्याच्यानंतर 10 दिवसापूर्वी मिनिस्टरसोबत मीटिंग झाली, त्यामध्ये त्यांनी आम्हाला फक्त आश्वासन दिलं की तुमचा स्टायपेंड रेग्युलराईज केला जाईल। त्या मीटिंग झाल्यानंतरही आम्हाला स्टायपेंड भेटलेलं नाही आहे। सध्या आमच्या आंदोलनाची दिशा हीच आहे की आम्ही OPD सर्व्हिसेस आणि वॉर्डमध्ये सर्व्हिसेस बंद केलेल्या आहे आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस सध्या आहेत। आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आणखी, जस्ट बिकॉज आम्ही डॉक्टर्स आहेत आणि आम्ही आमच्या ड्युटीपासून हात झटकू नाही शकत, त्याकरता आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आहे।